नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे तुमच्या आपल्या आवडत्या युट्यूब चॅनल मध्ये सक्सेस स्टडी पॉइंट मध्ये. आपण आता 3.2 चा पाय बघणार आहोत. 3.2 च्या एक्सरसाइजच्या पुढे बघणार आहे. आता आपलं मागच्या लेक्चर मध्ये इथपर्यंत झालं होतं, याच्या पुढे आपण बघणार काय मॅथमॅटिकल डिस्कशन करायचं आहे अमितच्या दुकानाबद्दल. अमितचं दुकान काय आहे, फ्लोअर वाईज आहे बघा. ग्राउंड लेवल आहेत. ग्राउंड लेवल म्हणजे ही जमिनीची लेवल आहे, कोणती 0. आणि त्याचे समजा आपण समजूयात 5 मजले आहेत. पहिला मजला, दुसरा मजला, तिसरा, चौथा आणि 5वा. आणि अंडरग्राऊंड पण आहेत. अंडरग्राऊंड म्हणजे काय, तळघर. तर तिथे पण खाली किती मजले आहेत, 4 मजले आहेत, 5 मजले आहेत सॉरी. तर आपण शिकलो तो मागच्या याच्यामध्ये राईट साईडला काय असतात, पॉझिटिव्ह नंबर, लेफ्ट साईडला असतात निगेटिव्ह नंबर्स. आता अप साईडला म्हणजे अप्पर साईडला असतात पॉझिटिव्ह, डाऊन साईडला असतात निगेटिव्ह. लक्षात घ्या काय विचारले प्रश्न, आपण डायरेक्ट बघणार आहोत. अमित वेंट अप 3 स्टेप्स फ्रॉम ग्राउंड लेवल. अमित काय केलं, 3 स्टेप वरती गेला ग्राउंड लेवल पासून. आता काय आहे, ग्राउंड लेवल ही आहे, ग्राउंड लेवल पासून 3 स्टेप वरती गेला म्हणजे तो आहे नंबर 3 वर. इन द अबाउट डायग्राम अमित शॉप स्टेअर लिडिंग फ्रॉम द ग्राउंड टू लेवल फ्लोर, अप्पर फ्लोर अँड द बेसमेंट. The stairs leading to the upper floor and the shown the positive integers 1 2 3 respectively and their ground level is shown 0. Write the numbers on the step. बरोबर, आपण नंबर लिहायचे. अमित came down 2 steps from the ground level. ग्राउंड लेवल पासून काय आला, 2 स्टेप खाली आला. केम डाऊन, अप आणि डाऊन. इथे बघा अप आणि इथे डाऊन. अमित केम डाऊन फ्रॉम द ग्राउंड लेवल म्हणजे काय आहे, तो -2 वर आहे. अमित वेंट अप 3 स्टेप फ्रॉम द ग्राउंड लेवल अँड देन वेंट बॅक अप 2 स्टेप्स. म्हणजे अमित वेंट अप 3 स्टेप म्हणजे तो पहिले 3 वर आला, मग काय केलं नंतर ग्राउंड लेवल अँड वेंट बॅक अप 2 स्टेप्स म्हणजे 2 स्टेप्स काय केलं, परत खाली आला म्हणजे तो आहे नंबर 1 वर. बरोबर. अमित वेंट डाऊन 2 स्टेप फ्रॉम द ग्राउंड, डाऊन 2 स्टेप इथे आला फ्रॉम ग्राउंड लेवल अँड केम बॅक डाऊन 2 स्टेप आणि परत काय आला, केम बॅक म्हणजे उलटा आला डाऊन 2 स्टेप्स वर म्हणजे तो आहे नंबर 0 वर. खाली आला 2 स्टेप, वरती गेला 2 स्टेप, तो त्याच जागेवर आहे. अमित वेंट 2 स्टेप्स फ्रॉम द ग्राउंड लेवल अँड केम अप डाऊन 2 स्टेप्स अगेन. परत तोच प्रश्न आहे का, अमित वेंट 2 स्टेप्स फ्रॉम ग्राउंड लेवल अप अँड केम 2 स्टेप्स अगेन म्हणजे परत 2 स्टेप्स वरती गेला आणि 2 स्टेप्स खाली आला, परत तो काय आहे 0 वर आहे. बघा हे एकदम सोप्या प्रकारचे क्वेश्चन्स आहे, लक्ष ठेवायचं फक्त काय सांगतं आपल्याला, जास्त ताणही घेऊ नका. आता सम्स ऑफ होल नंबर, होल नंबरचे सम्स दिलेले आहेत. काय काय सांगितलं आहे बघा, प्लस मायनस 1, प्लस 1 मायनस 1, प्लस 1 मायनस 1. तुम्हाला सांगितलंय अपोजिट नंबर जर असले तर करायचं मायनस, म्हणजे 1 प्लस आहे मायनस आहे. बरोबर. 1 minus 1 equals to 0. इथं बघा प्लस मायनस इक्वल्स टू 0 म्हणजे उत्तर आलं 0. प्लस 4 प्लस 3 प्लस 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 आहे म्हणजे 4 प्लस 3 प्लस प्लस आहे इक्वल टू काय होतं, प्लस म्हणजे 4 प्लस 3 4 5 6 7 उत्तर आलं 7. -3 -2. आता बघा मायनस प्लस काय होतं, हे -3 तर आहे, मायनस प्लस मायनस आणि काय आलं 2. बरोबर. इथे मायनस प्लस आहे ना, तर दोघांचं मायनस प्लसचं काय होत असतं मायनस. तुम्हाला माहिती आहे अपोजिट साइन मायनस, तर मायनस प्लस मायनस. आता इथे काय आलं -3 आणि -2. मायनस मायनस 2 सारखे सिम्बॉल आले, काय होतं प्लस. 3 + 2 किती होतात 5 आणि मोठ्या नंबरचं सिम्बॉल काय मायनस म्हणजे काय -5 तुमचं उत्तर आहे. प्लस 4. आता प्लस मायनस मायनस 4 - 2 इक्वल टू 2 आणि मोठ्या नंबरचा सिम्बॉल आहे प्लस, मग +2. तसंच +3 - 5 मायनस प्लस मायनस 3 - 5. आता काय आलं, 5 मधून 3 गेले, करायचं तेच 5 मधून 3च काढायचे, किती उरले 2 आणि मोठ्या नंबरचा सिम्बॉल काय मायनस, मग -2. खूप सोप्या प्रकारचे प्रश्न आहेत, व्यवस्थित लक्ष द्यायचंय फक्त काय सांगतोय त्याच्याकडे. While adding integers with different signs, subtract the smaller number from the larger number. बरोबर. Regardless of sign and give signs of a larger number to. बरोबर. तेच सांगितलंय जे मी अगोदर केलं. काय करायचं, मोठ्या नंबर मधून जर छोटा नंबर आपल्याला काढायचा आहे तर करायचं काहीच नाही, मोठ्या नंबर मधून छोटा नंबर मायनस करायचा. तेच करायचं जसं आपण मोठ्या मधून छोटा काढतोय
आणि काय करायचं, मोठ्या नंबरचा सिम्बॉल द्यायचं. कळालं? सबट्रॅक्शन ऑफ इंटिजर्स. आता इंटिजर्सचं काय करायचंय, सबट्रॅक्शन. +5 - 3 काय, +5 - 3. आता 5 +- -3 इक्वल टू काय, 2. आणि मोठ्या नंबरला काय सिम्बॉल आहे, प्लस, +2 आलं. बरोबर. त्याच्यानंतर इथे पण बघा, इथे काय सोल्युशन दिलंय तुम्हाला, काय काय -5 - -3. ओके. -5 -+3 प्लस मायनस काय होता, प्लस मायनस. मग 5 मधून 3 गेले, किती उरले, 2. आणि मोठ्या नंबरचं सिम्बॉल -2. खूप सोपे गणित आहे. इथे बघा 4 -+2 किती, 6. 4 प्लस आता तुम्हाला माहिती प्लस प्लस असल्यावर प्लसच होतं. 4 + 2 6. लक्षात ठेवायचं, सारखे नंबर्स लक्षात ठेवायचे, फक्त सारखे सिम्बॉल्स. -4 -+-2. आता -++6 मग मोठ्या नंबर सिम्बॉल -6. काही याच्यात अवघड नाहीये. आता याच्यानंतर एक्सरसाइज आहेत. एक्सरसाइज आपण पुढच्या लेक्चर मध्ये बघूयात. आतापर्यंत इतके लेक्चर झालेत आपले. एक्सरसाइज 3.2 आपण पुढच्या लेक्चर मध्ये बघणार आहेत. व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरायचं नाही. आणि सर्वांना 6th स्टँडर्डच्या विद्यार्थ्यांना सर्वांना हा व्हिडिओ नक्की शेअर करा. आणि खालील दिलेल्या नंबरवर काही जर तुमच्या समस्या असेल तर आम्हाला कळवा आणि लवकरात लवकर ग्रुपमध्ये जॉईन होऊन जा. थँक्यू.